शेती करत असताना आम्हाला मुख्य अडचणी जे होत्या तो अगोदर निसर्गात जर बघितलं तर पाऊस कमी येणे किंवा जास्त येणे, अति ऊन तापणे, मार्गदर्शन नसल्यामुळे आम्ही पारंपरिकच शेती करत होतो आणि त्या पारंपरिक शेतीतून जे उत्पन्न येत होतं, खर्च वाढत होता आणि खर्चाच्या अभावी जे येणारं उत्पन्न होतं त्या उत्पन्नातून आम्हाला बेनिफिट कमी मिळत होतं। पुन्हा मजुराची टंचाई भासत होती आणि पाण्याच्या अभावी शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। मी ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्युअरचा सिजेंटा फाउंडेशन मार्फत ट्रेनिंग घेतलेला आहे। गेल्या 3 वर्षापासून कृषी उद्योजिका म्हणून मुरदगाव बेलसरे या गावामध्ये काम करत आहे आणि सोबतच शेतकऱ्यांना बँकिंगच्या सुविधा पुरवत आहे। मी खूप आनंदात आहे की माझ्या गावामध्ये क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर विलेज व नाबार्ड अंतर्गत हा प्रोजेक्ट आला आणि त्या अंतर्गतच मला क्लायमेट स्मार्टचं प्रशिक्षण मिळालं। त्यामधूनच क्लायमेट स्मार्टचं इंटरव्हेन्शन मी त्यामधून शिकले। आधी प्रतिसाद खूप कमी होता। डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट घेऊन आम्ही त्याच्यामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या माध्यमातून डेमो प्लॉट तयार केलेत आणि त्यांचं उत्पन्न आणि डेमो प्लॉटमधलं उत्पन्न पाहून ते यावर्षीला खूप जास्त प्रमाणात BBF तंत्रज्ञानाकडे वळले। तर माझा डेमो प्लॉट निवडण्याचा हा उद्देश होता की जे नवीन जे तंत्रज्ञान आम्ही अवलंब करतो तर त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करण्यासाठी तो डेमो प्लॉट निवडलेला आहे। डेमो प्लॉट निवडताना त्या शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेती हा गावाला लगत लागून असलं पाहिजे। तिथे आपण शेतकऱ्यांना नेहमी घेऊन किंवा शेतीशाळा घेण्यासाठी ते योग्य राहील आणि तिथे डेमो प्लॉट घेताना आपण एक कंट्रोल प्लॉट आणि ट्रीटेड प्लॉट हे दोन्ही जवळजवळ असले पाहिजे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्याच्यामधला डिफरन्स आपल्याला समजून सांगता आला पाहिजे। डेमो प्लॉटला दर आठवड्याला आम्ही शेतकऱ्याच्या प्लॉटवर व्हिजिट करतो। त्याच्यामध्ये सोबत येई पण असते। व्हिजिट करताना त्याच्यामध्ये प्लॉटची कंडिशन काय आहे काय नाही त्याच्यामध्ये वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो। कंट्रोल आणि ट्रीटेड प्लॉटमध्ये आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत टोटल नोंदी त्याच्यामध्ये ठेवतो। त्याच्यामध्ये लागवडीचा खर्च किती झाला, फवारणीचा खर्च किती झाला आणि त्याच्यामध्ये बचत किती झाली हे आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण डाटा त्याच्यामध्ये कॅप्चर करतो। ज्यावेळेस हा प्रोजेक्ट म्हणजे आम्ही ज्यावेळेस सुरू करण्याच्या अगोदर ह्या गावामध्ये एकही एकर सोयाबीन BBFनं पेरेलं नव्हतं। पहिल्या वर्षी मग आम्ही 35 एकर कव्हर केले त्याच्यामध्ये आणि यावर्षी आम्ही 271 एकर आम्ही कव्हर केले BBF मार्फत। क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर हा प्रोग्रामची सुरुवात करत असताना आम्ही शेतकऱ्यांच्या बेसिक गरजा व ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला। तर आमच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी माती परीक्षणाचा अभाव होता। तर या उद्देशाने आम्ही पूर्ण शेतकऱ्यांचं माती परीक्षण केलं। माती परीक्षण करून त्यांना प्रॉपर रिपोर्ट समजून सांगितले व येणाऱ्या सीझनमध्ये जसं सोयाबीन हे मुख्य पीक आहे तर यावरती आपल्याला काय करता येईल या उद्देशानं आम्ही BBF या तंत्रज्ञानाचा कन्सेप्ट गावातील शेतकऱ्यांना सांगितला। त्याबद्दल पूर्ण फायदे समजून सांगितले आणि BBF तंत्रज्ञानाची या गावामध्ये पूर्ण शेतकऱ्यांनी कशी आपल्याला पेरणी करता येईल तर यावरती काम केलं। हे काम करत असताना जसं एक तर बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे। तर बीज प्रक्रिया ही सोयाबीनच्या बियाणासोबत आम्ही बीज प्रक्रिया केली। त्याचबरोबर जसं एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व आंतरपीक यावरतीही आम्ही काम केलं। तर ज्याचे रिझल्ट्स खूप चांगल्या पद्धतीनं दिसून येत आहेत। सिजेंटा फाउंडेशन इंडिया आणि नाबार्ड प्रकल्पांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं। त्यातून योग्य अशी माहिती त्यांनी दिली। वेगवेगळं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचासुद्धा त्यांनी माहिती दिली। त्यातून जे BBF पद्धत आहे त्यातून आम्हाला योग्य पद्धतीनं फायदा झाला। सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मला यावाल्या वर्षी चांगल्या पद्धतीनं पाण्याचा निचरा झाला, सरीवरंबा पद्धतीनं एकात्मिक कीड नियंत्रण झालं आणि त्यातून जे मला 4-5 क्विंटल उत्पन्न येत होतं वर्षाचं ते आता 9-10 क्विंटलपर्यंत येऊ शकते अशी माझी अपेक्षा आहे। आम्हाला BBF पद्धतीनं सोयाबीन पेरण्यास सांगितलं आणि त्या सोयाबीनचा म्हणजे BBFचा फायदा जो आहे हा असा झाला, बियाणं खताची बचत झाली आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित करण्यात आली। BBF पद्धती कशी करायची त्याचं खूप महत्त्वाचं प्रशिक्षण आम्हाला भेटलं आहे आणि आम्ही BBF पद्धतीने सोयाबीन या पिकाची चांगली पेरणी केली। त्याच्यातून पाण्याचा निचरा झाला आणि पाणी जर लागत असेल तिथे त्याच्यामुळे आम्हाला साठूनही पण राहिलं, पिकाला त्याचा चांगला फायदा झाला। यावर्षी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि गावातील संपूर्ण शेतकऱ्यांनी BBF पद्धतीने लागवड केलेली आहे आणि एवढा पाऊस असून सुद्धा त्यांचे पीक चांगल्या परिस्थितीत आहे।
व त्यांना चांगल्या पद्धतीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. सिंजेंटा फाउंडेशन इंडिया व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने मुरदगाव बेलसरे येथे 158 शेतकऱ्यांसोबत क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर विलेज या प्रोग्रामची सुरुवात करण्यात आली. या प्रोग्रामचा मुख्यतः जो चांगला इम्पॅक्ट आहे की या गावातील शेतकऱ्यांचे 25% नायट्रोजन फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन कमी झालेलं आहे. सोबतच ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कल्टिवेशनमध्ये रिडक्शन हे 15 ते 20% झालेलं आहे आणि फॅमिलीच्या ॲन्युअल इन्कममध्ये 20%च्या वर ग्रोथ झालेली आहे. मुरदगाव बेलसरी ही सुरुवात आहे. हाच प्रोग्राम 100 गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येईल. धन्यवाद.